नमस्कार सर्वांना. तर होमगार्ड भरती 2024 निघालेली आहे. तर ही एक महिला आणि पुरुष जे तयारी करत आहात पोलीस भरतींची त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. तर या भरतीचे फॉर्मही सुरू झालेले आहेत आणि एक महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा नाही आहे, फक्त शारीरिक पात्रता म्हणजेच शारीरिक चाचणी होणार आहे, फक्त ग्राउंडच होणार आहे आणि कागदपत्राची पडताळणी होणार आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत की याचे पात्रता निकष हे सर्व जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. एक खूप मोठी खुशखबर आली आहे. तर होमगार्डची जाहिरात निघालेली आहे. तर जे तरुण पोलीस भरतीमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. तर तुम्ही पाहू शकताय की होमगार्ड नोंदणी 2024ची सुरू झाली आहे. नुकतीच पेपरमध्ये तुम्ही ॲड बघितली असेल की होमगार्डच्या 9,000 रिक्त जागा भरणार आहेत. तर याच्याबद्दलची ही न्यूज आली होती. याची तुम्ही दिनांक पाहू शकताय 29 मे होती. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की 9,000 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तर त्याच्याबद्दलच हा आता माहितीपत्रक आला आहे. तर याची ऑफिशियल वेबसाईटसुद्धा उपलब्ध झाली आहे. तरी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तरी पहिलीच जाहिरात आलेली आहे होमगार्डची. तर तुम्ही पाहू शकता की देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. तर ही पहिलीच जाहिरात आहे आणि ही जाहिरात तुम्ही पाहू शकता. ही जाहिरात सातारा जिल्ह्याची आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये जे कोणी आपले मित्र नातेवाईक असतील तर त्यांना या जाहिरातीबद्दल तुम्ही सांगा, जेणेकरून त्यांना या जाहिरातीचा फायदा होईल आणि ते या जाहिरातीत अर्ज करू शकतील. तर ही सातारा जिल्ह्याची सर्वात अगोदर जाहिरात आलेली आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच माहिती जाणून घेणार आहेत होमगार्डबद्दल. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. तर होमगार्ड सदस्यत्व हे महाराष्ट्र शासनाची संचलित पूर्णता मानसेची तत्वावर आधारित आहे. तर 28 वर्षापर्यंत पुनर्नोंदणीकृत करता येणार आहे. तर 3 वर्षाच्या टप्प्याने 58 वर्षापर्यंत पुनर्नोंदणी करता येणार आहे. तर होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य काय आहे हे आपण पाहणार आहोत. तसेच होमगार्डना देण्यात येणार भत्ते, होमगार्ड नोंदणी, होमगार्ड सदस्याचे फायदे, अशा सर्व त्यांच्या नियम, अटी, शैक्षणिक पात्रता व त्यांची निवड पद्धती हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकताय की स्क्रीनवर शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे. तर शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रता तुम्ही पाहू शकताय की 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत 31/7/2024 रोजी 50 वर्षाच्या आत वय असणे, 20 वर्ष पूर्ण व 50 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे. तर उंची तुम्ही पाहू शकताय पुरुषांकरता 62 सेंटीमीटर आहे व महिलांकरता 150 सेंटीमीटर आहे. तर छाती पाहू शकताय तुम्ही, छाती फक्त पुरुषांसाठीच आहे. तर तुम्ही याच्या अगोदर उंची पुरुषांसाठी 165 होती व महिलांची 155 उंची होती. तर आता महिलांची उंची 150 करण्यात आली आहे. तर तुम्ही सदरची ही जाहिरात पाहू शकताय. तर छाती फक्त पुरुषांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर व कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे. तर हे फक्त पुरुषांसाठी आहे. तर आवश्यक कागदपत्रे कोणती ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. रहिवासी पुरावा, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे शैक्षणिक क्वालिफिकेशन, जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे 10वीचे बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र म्हणजे MSc CIT झाले असेल तर ते, खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे नो ऑब्जेक्शन व 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य म्हणजेच नॉन क्रिमिनलचा दाखलाही लागणार आहे. शारीरिक क्षमता चाचणी तुम्ही पाहू शकताय. तर धावणे हे आहे. तर अगोदर आपण याचं सेपरेशन केलं आहे महिला आणि पुरुषांचं. तर आपण पुरुषांचं पाहूया. तर बघा इथं धावण्याला 20 मार्क दिले आहेत आणि 1600 मीटर धावायचं आहे. जर तुम्ही हे 1600 मीटर 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत धावला
तर 20पैकी 20 गुण भेटणार आहेत. परंतु जर तुम्ही 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 5 ते 30 मिनिट 5 मिनिट ते 30 सेकंदापर्यंत धावला तर 18, 5 मिनिट ते 30 सेकंदापर्यंत, म्हणजे असं त्यांनी एक शेड्यूल दिलं आहे की तुम्ही कोणत्या वेळेपर्यंत धावला तर तुम्हाला किती गुण भेटणार आहेत. तर महिलांचंही असंच आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, महिलांना 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत जर अंतर पार केलं तर 25 गुण आहेत. तर तुम्ही इथं गुणांचा फरकही पाहू शकता की महिलांना 25 गुण आहेत आणि पुरुषांना 20 गुण आहेत. तर त्यांची अशी वेळेनुसार वेगळी कॅटेगरी केली आहे. तरी त्यांनी एक सूचना केलेली आहे की धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता 10 गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे 10 गुण तुम्हाला कंपल्सरी मिळवायचेच आहे. तर 2 नंबरचा आहे गोळाफेक. तर ही पुरुषांकरता आहे. तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुमचा गोळा फेकला गेला तर तुम्हाला 10पैकी 10 गुण भेटणार आहेत. आणि 3.10 मीटर किंवा त्यापेक्षा कमी गोळा गेला तर तुम्हाला काहीही गुण भेटणार नाहीत. तर महिलांसाठी तुम्ही पाहू शकताय की 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त मीटर जर गोळा फेकला गेला तर 10पैकी 10 गुण, व 4 मीटर किंवा त्यापेक्षा कमी गोळा फेकला गेला तर 0 गुण. हे तुम्हाला स्क्रीनवर सर्व दिसतच आहे. तर उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जाणार आहेत. त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाणार आहे. गोळा जर सीमांकन रेषेच्या म्हणजे सीमेवर जर पडला तरीही तो नजीक म्हणजे जवळच्या श्रेणीतील गुण दिले जाणार आहेत. तर गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवाराला 4 गुण मिळवणे आवश्यक आहे. तर तांत्रिक अर्हता म्हणजे ITI किंवा खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेले व्यक्ती, माजी सैनिक, NCC प्रमाणपत्र, NCC C प्रमाणपत्र, B प्रमाणपत्र, NCC C प्रमाणपत्र, त्यापैकी त्यांची अट आहे. त्या अटीनुसारच त्यांना मार्क भेटणार आहेत. तर नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सुद्धा म्हणजे सादर करायचं आहे. आणि पुरुषांना जड वाहन चालक परवाना, हे सर्व कागदपत्रे तांत्रिक अर्हतेच्या अंतर्गत सादर करायचे आहेत. तर शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच तांत्रिक अर्हतकांचे गुण विचारात घेतले जातील. तर बघा, तुमची शारीरिक क्षमता नसेल आणि तुमच्याकडे जर हे सगळे क्वालिफिकेशन असतील तर तुमचा काही फायदा नाही. तर तुमची शारीरिक क्षमता अगोदर महत्त्वाची आहे. गोळाफेकमध्ये तुम्हाला 4 मार्क पडलेच पाहिजेत आणि धावण्यामध्ये तुम्हाला 10 मार्क पडलेच पाहिजेत, तरच तुम्ही याच्यासाठी पात्र ठरणार आहात. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की पूर्ण डिटेल दिलेली आहे याची म्हणजे कशा प्रकारे कोणत्या कॅटेगरीला आणि किती मार्क भेटणार आहे ते स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे आणि जास्तीत जास्त स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच ही जाहिरात होमगार्ड भरती सातारा जिल्ह्याची आहे. तर जे कोणी आपल्या सातारा जिल्ह्यातील मित्र नातेवाईक असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त त्यांना शेअर करा, त्यांना या जाहिरातीबद्दल माहिती द्या, जेणेकरून ते येथे जाऊन त्यांची होमगार्ड नोंदणी करू शकतील. तर होमगार्ड नोंदणीबद्दलची जाहिरातीबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर नोंदणीचे अर्ज दिनांक 15 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 म्हणजे 16 दिवस फक्त मुदत आहे. तर या 16 दिवसातच तुम्हाला अर्ज करायचे आहे आणि इथे वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवरून जाऊनच तुम्ही हा अर्ज भरायचा आहे. तर जे कोणी पात्र विद्यार्थी असतील तर त्यांनी या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे. तर फक्त हा अर्ज इंग्रजी भाषेमधूनच भरायचा आहे, त्यामुळे सर्व माहिती भरताना काळजीपूर्वक भरा, जेणेकरून आपला आधार कार्ड, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद करावे. एकाच उमेदवाराला आधार क्रमांकच्या साहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल. म्हणजे एक उमेदवार जास्त अर्ज करू शकणार नाही, एक उमेदवार फक्त एकदाच अर्ज करू शकतो. तर उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो ज्या भागातील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यातील त्याने त्या जिल्ह्याचा अर्ज दाखल करता येईल आणि त्यातील त्याने पोलीस स्टेशनच्या अंतर्गत
नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट आणायचं आहे 3 महिन्याच्या आतील. तर अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्ममधून जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे, म्हणजे तुम्हाला प्रिंटही काढायची आहे. तर त्याच्यावर तुमचं सर्व मजकूर छापून येईल. तर वर्तमान म्हणजे सध्याचा जो तुमचा चालू फोटो आहे तो फोटो तिथे चिटकवायचा आहे आणि मराठीमध्ये आपले नाव उमेदवार स्वतःने पेनाने लिहायचं आहे व इतर कोणतीही माहिती भरू नका असं सांगितलं आहे. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे, ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहील. अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येणार आहे. तर हे तुम्ही नोंद करून घ्या की याच्या अगोदर ज्या जाहिराती येत होत्या त्यात डायरेक्ट ऑफलाईन येत होत्या आणि डायरेक्ट तिथं जाऊन सर्व डॉक्युमेंट क्लिअर होत होती. तर आता असं नाही, अगोदर अर्जाची छाननी होणार आहे व नंतरच तुम्हाला शारीरिक पात्रतेसाठी बोलवणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या. तर याच प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे. जर तुम्ही या सातारा जिल्ह्यामधील असता